नमस्कार. कुक विथ स्नेहल आंबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, बऱ्याचदा काय होतं कामावरून थकून आल्यावर जेवण बनवायची अजिबात इच्छा राहत नाही. पण भूक तर फार लागलेली असते आणि कुटुंबातल्या सदस्यांसाठी सुद्धा आपल्याला जेवण तर बनवायचंच असतं. अशा वेळेस आपल्याला अगदी झटपट बनवता येईल असा सिंपल आणि टेस्टी पदार्थ बनवायची इच्छा होते. असा पौष्टिक आणि टेस्टी पदार्थ जो तुम्ही चपाती तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरींसोबत आणि भातासोबतही अगदी 6 ते 7 मिनिटांच्या आत गरमागरम तयार करून खाऊ शकाल. तर आज मी तुमच्यासोबत अशीच एक साधी, सिंपल आणि टेस्टी अशी रेसिपी शेअर करणार आहे. कधी कंटाळा आल्यावर जेवणामध्ये साधं सिंपल असं काही बनवून खावंसं वाटलं, तर ही रेसिपी त्यासाठी पोटभरीचा एक अगदी उत्तम पर्याय ठरू शकेल. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर आज आपण जी रेसिपी तयार करणार आहोत, त्यासाठी इथे या मिक्सरच्या भांड्यात सर्वात प्रथम मी हे रेग्युलर साइजच्या वाटीने 1 वाटी दही घालून घेणार आहे. 1 वाटी दह्यासाठी 1 चमचा बेसन ह्याच्यामध्ये घालायचंय. तुम्ही तुमच्या घरातील सदस्यांच्या क्वांटिटीनुसार दह्याचं आणि बेसनचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचंय. मी 3 ते 4 लोकांच्या क्वांटिटीनुसार हे प्रमाण घेतलंय. आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड, पाव चमचा हळद आणि अर्धा ग्लास पाणी घालायचंय आणि ह्याला मिक्सरमध्ये एक 10 सेकंद फिरून घ्यायचंय. हे पहा मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे ह्या मिश्रणामध्ये बेसनच्या गुठळ्या अजिबात राहिलेल्या नाहीये आणि ह्या मिश्रणाला मस्त अशी क्रीमी कन्सिस्टन्सी आलीये. यानंतर इथे या बाउलमध्ये मी हे 15 ते 20 सोया चंक्स पाण्यामध्ये उकडून घेतले. ह्यांना पाण्यामध्ये फुल फ्लेमवर अगदी फक्त 3 ते 4 मिनिट उकडून घ्यायचे. बस हे उकडून असे सॉफ्ट झाले पाहिजे. ह्याच्यातलं पाणी असं हाताने दाबून पिळून काढायचंय. म्हणजे या सोयाबीनची जी एक विशिष्ट प्रकारची स्मेल असते ती निघून जाते आणि हे सोया चंक सुद्धा अगदी आतपर्यंत स्वच्छ होतात. बस तर आता इथे गॅसवर मी या कढाईमध्ये अगदी गरजेप्रमाणे थोडंसं तेल घालून घेतलंय. तेल गरम झाल्यानंतर ह्या तेलामध्ये मी सर्वात अगोदर ही अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे. यासोबतच अर्धा चमचा जिरं, पाव चमचा मेथीचे दाणे, पाव चमचा हिंग, 9 ते 10 कढीपत्त्याची पानं, एका तेजपत्त्याचे तुकडे, 4 सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे, 9 ते 10 ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या आणि पाव चमचा हळद या सर्वांची तेलामध्ये लो फ्लेमवर मस्त अशी खमंग फोडणी तयार करून घ्यायची आहे. थोडक्यात म्हणजे हे सर्व जिन्नस तेलामध्ये छानपैकी परतून घ्यायचे. हे पहा ह्याच्यातला लसूण तुम्हाला हलकासा तांबूस झाल्यासारखा दिसत असेल आणि ह्या सर्वांचा तेलामध्ये परतून इथे सुगंधही फारच छान असा खमंग सुटलाय. आता ह्याच्यामध्ये आपण हे अर्धा चमचा लाल तिखट घालून घेऊया. तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घालायचंय. यासोबतच पाव चमचा गरम मसाला ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि आता हे उकडून घेतलेले सोया चंक सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. अगदी लो फ्लेमवर हे सोया चंक्स या इतर घटकांसोबत 2 मिनिट छानपैकी परतून घ्यायचे. म्हणजे या सोया चंक्सची कच्ची स्मेल नाहीशी होईल आणि ह्या सर्व घटकांचा फ्लेवर या सोया चंक्समध्ये उतरल्याने हे सोया चंक्स खाण्यासाठी चवीला सुद्धा फारच टेस्टी लागतील. बस तर आता मिक्सरला घुसळलेलं सगळं मिश्रण ह्याच्यामध्ये घालायचंय. एकदा हे मिश्रण असं ह्या सर्व घटकांसोबत चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय. फ्रेंड्स, या पदार्थाला सोयाबीनची कढी बोलायला काहीच हरकत नाहीये किंवा मग कढी सोया करी असंही तुम्ही ह्या रेसिपीला नाव देऊ शकता. तर आता ही सोयाबीनची कढी तुम्हाला जशी घट्ट पातळ खायला आवडत असेल, त्यानुसार तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालायचंय. मी ह्याच्यामध्ये साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जोपर्यंत ह्या कढीला चांगली उकळी येत नाही, तोपर्यंत ह्याच्यामध्ये मीठ अजिबात घालायचं नाहीये. त्याच्याने कढी फुटण्याचे चान्सेस जास्त राहतात. उकळी आल्यानंतर 2 ते 3 मिनिट ही कढी मीडियम फ्लेमवर चांगली उकळून घ्यायची आहे आणि मगच चवीनुसार ह्या कढीमध्ये मीठ घालायचंय. तर चवीनुसार अर्धा चमचा मीठ मी ह्या कढीमध्ये घालणार आहे. ह्याच्यातलं बेसन शिजून निघाल्याने माझी ही कढी जास्तच घट्ट झाली आहे. तर गरजेनुसार अजून थोडंसं पाणी मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. सगळे जिन्नस घालून घेतल्यानंतर ह्या कढीला लो फ्लेमवर एक 5 ते 7 मिनिट झाकण न ठेवताच उकळून घ्यायचंय. म्हणजे ह्याच्यातल्या सर्व घटकांचा फ्लेवर मस्त असा एकजीव होईल. बस सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे.
हे पहा मस्तच. आपली ही सोयाबीनची कढी इथे फारच जबरदस्त बनून तयार झाली आहे. फक्त दिसायलाच नाही तर ही सोयाबीनची कढी चवीला सुद्धा फारच टेस्टी लागते. एवढी टेस्टी की तुम्हाला आणि तुमच्या घरातील लहान थोर सर्व सदस्यांना ही सोयाबीनची कढी नेहमीच बनवून खावीशी वाटेल. खरोखर फारच जबरदस्त टेस्टी लागते ही सोयाबीनची कढी चवीला. नक्कीच ही अशी एवढी चमचमीत आणि चटपटीत कढी बघताक्षणीच तुमच्या तोंडाला पाणी तर हमखास सुटलं असेल. मला खात्री आहे, ही रेसिपी बघितल्या-बघितल्या लगेचच तुम्हाला ही रेसिपी बनवून खायची इच्छा होत असेल. तुम्ही ही सोयाबीनची कढी चपाती, वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी आणि भातासोबत सुद्धा खाण्यासाठी सर्व्ह करू शकता. ह्या सोयाबीन कढीपुढे तुम्ही कढी पकोडे सुद्धा बनवून खायचं विसरून जाल. बनवायला जेवढी सोपी त्याच्या कित्येक पटीने ही सोयाबीन कढी खाण्यासाठी चवीला फारच टेस्टी लागते. अगदी बॅचलर सुद्धा ही सोयाबीनची कढी सहज अगदी टेस्टी बनवू शकतील. कधी तुम्हाला जेवण बनवायचा कंटाळा आला किंवा मग जेवणामध्ये नेहमी-नेहमी तेच-तेच प्रकार खाऊन बोर झाले असाल, तर माझ्या या रेसिपीप्रमाणे तुम्ही अशी चमचमीत आणि चटपटीत सोयाबीनची कढी एकदा नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल, तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.